अनंत फाउंडेशन तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा केवळ उत्सव न राहता विचारांची जागर ठरली. कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या प्रभावी भाषणांनी उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीवा आणि परिवर्तनाची प्रेरणा निर्माण केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या तेजश्री विश्वजित करंजुळे यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचे संविधानिक मूल्य आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत, समाज बदलायचा असेल तर विचार बदलावे लागतात असा संदेश दिला. नगरसेवक उमेशदादा गुंजाळ यांनीही सामाजिक एकतेवर भर देत अशा उपक्रमामुळे समाजातील दरी कमी होत असल्याचे सांगितले. प्रमुख वक्ते सुधाकर सरवदे यांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा वेध घेत युवकांनी त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज अधोरेखित केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे असे ते म्हणाले. उपसरपंच शंकू पाटील यांनी ग्रामीण पातळीवर सामाजिक उपक्रमाची गरज मांडत अशा कार्यक्रमाचे कौतुक केले. या जयंतीनिमित्त 250 महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, तर संपूर्ण गावासाठी सामुदायिक जेवणाची व्यवस्था करून एकतेचा आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात उत्साह, विचार आणि समाजप्रेम यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन अध्यक्ष नितीन अनंत घोगशे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांच्यासोबत संघजा मेश्राम, अनिकेत अनंत घोगशे, राजेंद्र अंडागळे, प्रभा पवार, अंबिया शेख, राजेश गायकवाड, किशोर खरात, बाळू उघडे, कविता बामणाळकर, मुकेश सिंग, नलिनी पाटेकर, सुदिना कळकुंबे आणि उर्मिला मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले. एकंदरीत मान्यवरांच्या विचार प्रवर्तक भाषणासह आणि समाजोपयोगी उपक्रमामुळे साजरी झालेली ही आंबेडकर जयंती उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.